बऱ्याच वेळेला पेशंट मला विचारतात की प्लास्टिक सर्जरीचे परिणाम परमनंट राहतात का, किंवा ह्याच्यानंतर काय काळजी घ्यावी लागते, किती दिवस काळजी घ्यावी लागते. तर वेगवेगळ्या सर्जरींना वेगवेगळ्या प्रकारचे रिझल्ट्स असतात. काही सर्जरीचे रिझल्ट परमनंट असतात, काही सर्जरी किंवा प्रोसिजरचे रिझल्ट हे टेम्पररी असतात. जसं की फिलर्स आहेत, बोटॉक्स आहेत, त्यांना दर 6 महिने वर्षभराने तुम्हाला करावं लागतं, नाहीतर मग त्याचे परिणाम कमी होऊ लागतात. पण ज्या सर्जरीजमध्ये आपण एखादं बरगडीचं हाड काढून घातलेलं आहे, किंवा चरबी कमी केलेली आहे, किंवा एखाद्या अवयवातलं हाड काढून किंवा मांस काढून दुसरीकडे लावलेलं आहे, तर ह्याचे रिझल्ट परमनंट राहतात. बऱ्याच वेळेला पेशंट मला विचारतात की कॉस्मेटिक सर्जरी केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये परत आपल्याला सर्जरी लागणार का, किंवा आपल्या शरीरामध्ये बदल घडणार का. तर हो, कॉस्मेटिक सर्जरी केल्यानंतर शरीरामध्ये वयानुसार परत बदल घडत जातात, आणि त्यामुळे एखाद्या व्यक्तीला परत प्लास्टिक सर्जरी किंवा कॉस्मेटिक सर्जरी करण्याची गरज पडू शकते. सगळ्यांनाच पडेल असं नाही, पण ज्याच्यामध्ये वय लपवण्यासाठी म्हणून आपण जे सर्जरीज करतो, जसं की फेस लिफ्ट आहे, चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी करण्याची सर्जरी आहे, तर ह्याच्यामध्ये काय होतं की 5 ते 10 वर्षानंतर परत चेहऱ्यावरती सुरकुत्या वाढू लागतात, आणि त्यानंतर गरज पडली तर त्यांना परत सर्जरी करावी लागते. आता ह्या सर्जरीज अवॉइड करायसाठी काय काळजी घ्यायला पाहिजे, तर त्वचेच्या सुरकुत्या कमी करण्यासाठी सर्वात जास्त इफेक्टिव्ह जे ट्रीटमेंट आहे ती म्हणजे सनस्क्रीन. रेग्युलर सनस्क्रीनचा वापर करणे, चेहरा थंड पाण्याने धुणे, आणि रात्री झोपताना मॉइश्चरायझरचा वापर करणे, या 3 गोष्टी या बेसिक आहेत, ज्यांनी आपली स्किनची हेल्थ लॉंग टर्म चांगली राहते आणि सर्जरीचे रिझल्ट खूप दिवसांपर्यंत चांगले राहतात. एवढंच नव्हे तर हेल्दी डाएट, रेग्युलर एक्सरसाइज आणि ॲडिक्वेट वॉटर इनटेक, या 3 गोष्टी सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. या गोष्टींना नीट फॉलो केल्याने तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येतात, आणि सर्जरीचे रिझल्ट पण लॉंग टर्म आपल्याला टिकवता येतात.